अहिल्यानगर महानगरपालिकेचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी याच्यावर काही दिवसांपूर्वी मुकुंदनगर भागामध्ये काही टोळक्यांनी प्राणघातक हल्ला केलेला होता। तो महानगरपालिकेच्या पददिव्यांच्या दुरुस्तीच्या कामासाठी कब्रस्तान येथे गेलेला असताना दुरुस्तीचं काम सुरू असताना अज्ञात टोळक्यांनी ते येऊन त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता। या हल्ल्यामध्ये धीरज गंभीर जखमी झालेला होता। दरम्यान जखमी झाल्यानंतर त्याला शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते। 3 दिवसाच्या उपचारानंतर धीरज याची प्राणज्योत मावळली होती। जशी त्याची प्राणज्योत मावळली त्याच वेळेस जे आहे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या होत्या। हिंदुत्ववादी संघटनांनी शहर बंदचं आवाहन केलेलं होतं। 2 दिवस शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। या दरम्यान हिंदुत्ववादी संघटनांनी धीरजच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर कारवाई व्हावी, त्याचबरोबर त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, त्याचबरोबर त्यांच्या घरांवर देखील बुलडोझर चालावा अशी मागणी लावून धरलेली होती। तर याच दरम्यान जे आहे शहरात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालेलं होतं। दरम्यान काल जे आहे छत्रपती संभाजीनगर इथून शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा जे आहे धीरजचं पार्थिव अहिल्यानगरमध्ये आल्यानंतर 2 तास जे आहे शोकसभा DSP चौकामध्ये घेण्यात आली होती। या सभेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह संग्राम बापू भंडारे, आमदार संग्राम जगताप आणि आमदार अक्षय कर्डिले यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती। यावेळी हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणावर जे आहे शहरातील तरुण जमा झाल्याचं पाहायला मिळालं होतं। या दरम्यान जे आहे मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शोकसभा आणि जे आंदोलन सुरू झालेलं होतं ते त्यांनी स्थगित केलं होतं। त्यानंतर रात्री उशिरा धीरजवर अंत्यसंस्कार अहिल्यानगर शहरातील अमरधाम येथे पार पडलेले आहे। दरम्यान काल जे आहे अंत्यसंस्कार झाल्यानंतर आज सकाळपासून जे आहे अहिल्यानगर शहरातील बाजारपेठा आता पूर्ववत होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 दिवसाच्या कडकडीत बंदनंतर आज तिसऱ्या दिवशी बाजारपेठा पुन्हा एकदा खुललेल्या आहेत। सध्या ग्राहकांची जे आहे बाजारपेठ खुलल्या सध्या ग्राहक जे आहेत अजूनही म्हणावं तसा प्रतिसाद दुकानांना मिळत नसल्याने, कारण 2 दिवसाच्या बंदमुळे जे आहे ग्राहकांमध्ये देखील जे आहे संभ्रम अवस्था असल्यामुळे कुठेतरी बाजारपेठा अजूनही खुललेल्या नाहीत। मात्र जे परिस्थिती आहे ती आता सध्या शांततेची आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या सगळ्याच बाजारपेठा आहेत। अहिल्यानगर शहरातील मुख्य बाजारपेठ असेल, कापड बाजार असेल, नवी पेठ असेल, त्याचबरोबर उपनगरातील ज्या बाजारपेठा आहेत त्या आता खुललेल्या आहेत। काल जिल्हाभरामध्ये ज्या आहेत धीरज परदेशीच्या मृत्यू प्रकरणी निषेध मोर्चा झालेल्या होत्या, रॅली झालेल्या होत्या। पाथर्डी असेल, शेवगाव असेल, त्याचबरोबर इतर तालुक्यांमध्ये देखील काही काळ बंद पाळण्यात आलेला होता। त्यामुळे कुठेतरी जिल्हाभर जे आहे धीरज परदेशीच्या मृत्यूचा निषेध आणि बंद पाळण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। दरम्यान आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये जे आहे सहभाग घेतल्यामुळे कुठेतरी आता या प्रकरणाला जे आहे जो तपास आहे तो वेगवान होईल अशी अपेक्षा हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे। तर या प्रकरणामध्ये जे आहे आता कोणावर अजून कारवाई होती यामध्ये आता सध्या तरी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केलेले आहे। त्यांना आता जे आहे पोलीस कोठडी देखील मिळालेली आहे। या पोलीस कोठडीमध्ये आता अजून काय माहिती बाहेर येते व नेमकं यामध्ये या प्रकरणाचा मास्टर माइंड कोण आहे हे आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे। त्यामुळे आता यामध्ये मास्टर माइंड कोण आहे याचा देखील खुलासा पोलीस प्रशासनाकडून येणं अपेक्षित असल्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर जे परदेशी कुटुंबीय आहे यांचं देखील लक्ष जे आहे ते आता पोलीस प्रशासनाच्या तपासाकडे लागलेलं आहे। तर दुसरीकडे जे आरोपी आहेत सय्यद त्यांच्या घरावर जे आहे आता अतिक्रमणाची नोटीस लावलेली आहे। त्यामुळे आता अतिक्रमणावर देखील काही कारवाई महसूल प्रशासन करतंय का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर।